कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ खरेदी विक्रीबाबत गेल्या वर्षात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। विविध प्रकरणात एकूण 146 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 6,36,14,000 रुपयाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। कल्याण पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 244 किलो 818 ग्राम गांजा, 147 ग्राम एमडी, 111 ग्राम चरस आणि 1800 नशेच्या सिरपच्या बाटल्यांचा समावेश आहे। या प्रकरणीपैकी काही गंभीर गुन्ह्यांमध्ये मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आले। अंमली पदार्थाच्या अवैध व्यवहारावर अंकुश ठेवण्यासाठी पुढील काळातही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पूर्ण वर्षभरामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 मध्ये जे परिमंडळ 3 मध्ये ते विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन झालेलं आहे त्याच्या अंतर्गत आपण 101 गुन्हे दाखल केलेले आहेत। 101 गुन्ह्यामध्ये आपण 146 आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये एकूण 6,36,00,000 मुद्देमाल जास्त जप्त केला आहे। त्याच्यामध्ये 244 किलोग्रॅम गांजा आहे, 4 किलो पेक्षा जास्त एमडी आहे आणि कोडिनयुक्त बॉटल्स असा वेगवेगळा सगळा मुद्देमाल म्हणून आपण 6 कोटी रुपयापेक्षाही जास्त मुद्देमाल त्यामध्ये जप्त केलेला आहे। आणि खडकपाडा आणि महात्मा फुले पोलीस हद्दीमध्ये आपण ह्या 2 गँग्सवर सुद्धा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अन्वये सुद्धा 2 गँग्सवरती आपण यापूर्वी कारवाई केलेली आहे। मग ही अंमली पदार्थ विरोधाची कारवाई जी आहे पूर्ण परिमंडळ 3 मध्ये ही अशाच प्रकारे यापुढे सुरू राहणार आहे। आमच्या या टीम मध्ये जे काम करणारे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यामध्ये API गायकवाड, त्यानंतर आमचे PSI जितेंद्र ठोके, पोलीस हवालदार देवरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अमित शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कुशाल नेरकर आणि खरसाल यांनी अतिशय चांगलं काम करून या सर्व आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आमचे मानपाडा पोलीस स्टेशन सिनियर PI संदीपान शिंदे, PI जयपाल राजपूत आणि API सागर चव्हाण यांच्या टीमने त्यामध्ये एकत्रपणे ही पूर्णपणे कारवाई केलेली आहे। मुंबईत विरोधी पक्षनेता पदभार स्वीकारल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्पण केली। तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा आभार व्यक्त केले। पेडणेकर म्हणाले की 2005 मधील कोकणातील पहिल्या महिला संपर्क म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती। हे पद आव्हानात्मक होतं। 2019 मध्ये बिनविरोध महापौर होण्याचा विक्रम त्यांनी नोंदवलाय। आता विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी नमूद केलंय। मुंबई महापालिकेत सध्या त्यांचा पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याचं सांगत त्यांनी आयुष्यभर पक्षांसोबत राहून ढालीसारखं लढल्याचं भावना व्यक्त केल्या। प्रथम मी आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून उद्धवजी आणि आदित्यांचे आभार मानते। प्रत्येक वेळेला म्हणजे मला वाटतं पहिल्या संपर्क प्रमुख म्हणून कोकणात 2005 ला महिला संपर्क प्रमुख हे मला दिलं गेलं होतं। तो पण एक चॅलेंजिंग जॉब होता की तिथे महिला आघाडी वाढवून दाखवणं वगैरे। त्यानंतर बिनविरोध महापौर जे गेल्या वेळेला झालं 2019 ला, तो पण एक इतिहास रचला गेला। त्यानंतर 19 ते 26 ह्यामध्ये महापौरच नाही, म्हणजे आता जे महापौरांची तारीख येईल ती त्या दिवसापासून, त्यामुळे तो पण एक बघताना 100 वर्षांनी तो इतिहास वाटेल, तो एक रचला गेला। आणि पहिल्यांदाच अपोजिशन लीडर म्हणजे विरोधी पक्ष नेता अशी रूढी परंपरा चालू होतं। उद्धवजींनी तेही बदलून दाखवलं की मोठ्या प्रमाणात आज आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि ज्यांनी आयुष्यभर पक्षाबरोबर राहून प्रत्येक संकट समय असं त्यांचं म्हणणं आहे, कारण मी आज पेपरमध्ये ढालीसारख्या लढले, ढाल बनून, ते आनंद आहे। मांडता भाजप म्हणून तुमचे चॅटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहे, साटम मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि तुमचे आता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे यांनी तर ते ठराव मंजूर केला
आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आहे. आमच्याकडे 1995ला मुस्लिम आमदार झाले, त्याच्यानंतर ते मंत्री झाले, साबीरबाई शेख. आणि आमच्याकडे असे कार्यकर्ते आहेत. मग ते संभाजीनगरमध्ये असतील, ते परभणीमध्ये आहे, ते खूप ठिकाणी जे हार्डकोअर भले मुस्लिम धर्मात आहेत, पण ते आमचे शिवसैनिक आहेत. आत्ता जे परभणीवरनं जे नाटक चाललंय, त्यांनी म्हणजे मी सगळ्या यांनी माहिती घेतली. अख्खं शेतच्या शेत तरारलेलं शिवपुराणासाठी खोदून दिलं. त्यांना पाहिजे ते म्हणजे कार्यक्रम करायला दिला, तो त्याग नाही दिसत. आणि आमचाही विरोध आहे. कशाला? जे मुसलमान असतील, अगदी हिंदू सुद्धा जे देशाच्या मुळावर असतील, जे महाराष्ट्राच्या मुळावर असतील, जे ह्या मुंबईत किंवा नागरिक म्हणून ज्यांचं एक कर्तव्य असतं ते जर बजावत नसतील, तर आमचा ह्याही गोष्टीला विरोध आहे. पण निव्वळ मुस्लिम म्हणून राजकारण करणं आणि त्या राज्यांमध्ये MIMच्या सोबत दोस्ती करायची, त्यांच्याबरोबर सगळे बसायचं, त्यांच्याबरोबर सत्तेला MIMला आलिंगन द्यायचं. तर आज देशामध्ये मुस्लिम जेवढे आहेत त्या सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि आपापमध्ये जे आपण तेढ निर्माण करतो, बऱ्याच ठिकाणी आज बघतोय की मुस्लिम मोठे मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो. म्हणजे खरं म्हणजे जाती धर्म वाद प्रांतवाद हा होता कामा नये. आणि कोण करायला प्रयत्न करत असेल तर सर्वांनी मिळून त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, त्या वृत्तीला. काल आज तुमच्या मतदारसंघात एक बैठक आहे किरण गिरवकर यांच्यासोबत. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराचा प्रश्न आहे की मंदिर स्थलांतर केली करून लक्ष्मीनारायण मंदिर आहे, स्थलांतर नाही. स्थानिकांचा विरोध आहे, नोटीस आली. तुम्ही देखील नाही, आमचा बघा स्थानिकांचा विरोध पण नाही म्हणता येणार. स्थानिकांचं म्हणणं आहे, जर आमचं मंदिर 100 वर्षाचं पटलावर आहे, त्याचा रेकॉर्ड आहे, तर त्या रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही आमची जागा सर्टिफाय करा बिल्डर आणि महानगरपालिकेने, आणि आम्हाला जमीन ते आकाश असं आमचा एरिया करून द्या. ते मंदिर तिथून नक्की शिफ्ट होणार, कारण आरेल आहे, आपली 34ची आरेल आहे. आरेल प्रमाणे बिल्डरला ती रिकामी करून द्यावी लागते, त्याच्याशिवाय त्याचंही काम नाही होणार. पण आमच्या नागरिकांचं म्हणणं काय आहे, त्याला थोडा घालावा हा नाहीये, त्यांचं तेच म्हणणं आहे, आमचंही तेच म्हणणं आहे. इतर मंदिरांचे पुरावे फारसे नसल्यामुळे त्यांना स्थापित करणं त्यांना सोपं गेलं. पण ह्या मंदिराचं सगळे पुरावे आहेत. मंदिर अस्तित्वात आजही आहे. तर मंदिराला जी काही त्यांची 500 फूट 1000 फूट जी जागा आहे त्या जागेवर लोकेट करावं, आणि पोडियम खाली ह्याच्या खाली असता कामा नये. अस्तित्व संपून जाईल पूर्ण मंदिराचं, हीच मागणी आहे. महानगरपालिकेने जागा जरी तुमची असली तरी तुमच्या तेवढ्याच तोडीने त्यांचा रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डचा भान ठेवून बिल्डरला सांगून ती जी काही जागा असेल 500 1000 फूट ती त्यांना बांधून देऊ. जमीन तो आता त्यांचा जो संयोग होतो त्यांच्या आपल्या देवळाचा, तो व्हायला पाहिजे. एवढीच आमची मागणी. आम्हाला कुठेही आडमोठेपणा आमचा धोरण नाही. ताई, संदीप देशपांडेंनी आज एक पोस्ट केली आहे की जे अतिशहाणे आहेत त्यांचा बैल रिकामा, आणि त्यांचा जो अंगुली निर्देश आहे तो सामनातल्या रोखठोक सदरावरती आहे. खरं तर विरोधी पक्षांच्या कामगिरी संदर्भात रोखठोक सदरातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. राज ठाकरेंवरती आक्षेप असण्याचे किंवा त्यांच्या कामाविषयी बोलण्याचे तुम्हाला कारण नाही, असा एकंदरीत मनसेचा सूर आहे. नाही, मुळामध्ये एखादा सामनाचा जेव्हा अग्रलेख येतो तो कोणाला एकाला असा उद्देशून नसतो. आणि संदीप ज्या भूमिका मांडतायत त्या भूमिकेशी राजसाहेब सहमत आहेत की नाही ते अजूनही कळलेलं नाही. त्यामुळे संदीपच्या भूमिकेला फारसं कोणी त्यांच्याच पक्षात अगदी सिरियसली घेत नाहीयेत. त्यामुळे आम्ही पण घेणार नाही. मित्रपक्ष एकत्र आलोय, 2 भाऊ एकत्र आलेत, 2 पक्षाचे नेते एकत्र आलेत. त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा सन्मान राखून सांगेन, नक्कीच याच्यामध्ये
मोठे दोघंही भाऊ म्हणून निर्णय घेतले. ठाण्यातील राजकीय वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली. गणेश नाईक यांच्याबाबत बोलताना शिवसेनेचे नेत्यांनी तारतम्य ठेवावं असा सल्ला त्यांनी दिलाय. गणेश नाईक हे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले असून अनेक वर्ष मंत्रिपद सांभाळणं ही सोपी गोष्ट नसल्याचं केळकर यांनी नमूद केलंय. महायुतीतील नेत्यांनी सार्वजनिकरित्या टीका करण्याऐवजी बैठकीत त्रुटीवर चर्चा करावी असं ते म्हणाले. तसेच मतदारांनी महायुती म्हणून निवडून दिल्याचं लक्षात ठेवावं असंही ते म्हणाले. दरम्यान खासदार नरेश म्हस्के आणि निलेश राणे यांच्या विधानाच्या संदर्भात केळकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. गणेश नाईक यांना मंत्रिपद मिळालं असं देखील नरेश म्हस्के जे आहेत म्हणाले आहेत. काय वाटतं, गणेश नाईक हे सिनियर आहेत सर्वांनाच, तर त्यांना त्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य करणं कसं वाटतं? हे बरोबर नाही. गणेश नाईक यांना त्यांच्या कामावर कार्यकर्तृत्वावर मिळालेलं आहे आणि मंत्रिपद जे आहे ते काही तुमच्यामुळे मिळालं असं नसतं. शेवटी पक्ष ठरवत असतं आणि माननीय आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्यामुळे त्यांना मंत्री केलं गेलेलं आहे आणि त्यांचं कर्तृत्व पण आहे. त्याच्यामुळे त्याकडे बघून, त्यांच्या अनुभवाकडे बघून त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे. ज्यावेळेस गणेश नाईक जे आहेत पालकमंत्री होते ठाणे जिल्ह्याचे, त्यावेळेस एकनाथ शिंदे जे आहेत ते शाखा प्रमुख होते. त्याचमुळे जे आहे ते शाखा प्रमुख असलेला कार्यकर्ता जो आहे तो आज उपमुख्यमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो, मुख्य नेता होतो आणि तुम्ही जे आहे त्याच ठिकाणी मंत्रीपद आहात, म्हणून कुठेतरी त्यांना पोटदुखी झाली आहे म्हणून ते अशा प्रकारची वक्तव्य जे आहे ते करते. मला काही असं वाटत नाही. काहीतरी सांगायचं म्हणून वेगाने एखाद्या व्यक्तीचा प्रगती होणं ही निश्चितपणे चांगली आहे. त्यांच्या काम कर्तृत्वाला त्या काळामध्ये पोचपावती मिळालेली आहे असं समजूया. पण या ठिकाणी यांनी कायम ठेवलेलं आहे. यांचं इतकी वर्ष कायम ठेवणं हे पण सोपं नसतं आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं जे काही नेतृत्व आहे, म्हणजे नवी मुंबईमध्ये 25-30 वर्ष त्यांनी महापालिका त्यांच्या ताब्यात ठेवलेली आहे, त्यांच्या कामावर ठेवलेली आहे. नव्या मुंबईचं रूप देखील त्यांनी बदललेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. म्हणूनच नव्या मुंबईची सुजाण लोक त्यांच्या पाठीशी आहेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये देखील पालकमंत्री म्हणून त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व दाखवलेलं आहे. दुसऱ्या पक्षामध्ये असताना देखील ते मंत्रिमंडळामध्ये वरच्या स्तरावर होते आणि आता महायुतीमध्ये देखील ते महत्त्वाच्या पदावर भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की हे जागेवरच राहिले, यांची काही प्रगतीच झाली नाही. उलट जी झेप त्यांनी घेतली ती कायम ठेवणं फार महत्त्वाचं असतं आणि ते त्यांनी कायम ठेवलेली आहे. सर, ज्या पद्धतीने गणेश नाईकांनी आरोप केला की नवी मुंबईतील अनेक जागा ज्या आहेत ती बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न जो तो या ठिकाणी सुरू आहे, परंतु मी वनमंत्री असताना 1 इंच देखील जागा देईल कोणाच्या घशामध्ये घालण्यात येणार नाही. तुम्हालाही वाटतं की ठाण्यामध्ये तीच परिस्थिती असते? ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे ती मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन. शासनाकडनं आलेला निधी असेल किंवा निरनिराळ्या भूखंडाच्या संबंधी असेल, पण नवी मुंबईचा जो काही त्यांनी मांडलेला आहे ते माहितीशिवाय तर ते बोलणार नाहीत. त्यांना ठाम प्रकारची माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ते खोडून टाकण्यात काहीच अर्थ नाही. त्यांना माहिती आहे म्हणून ते बोलले, त्याला आपण पुराव्यानिशी उत्तर दिलं तर ते खरं आहे का खोटं आहे वक्तव्य हे कळणार आहे. सर, निलेश राणे जे आहेत एक ट्विट केलेलं आहे, वनच राहिलं नाही तर वनमंत्री काय कामाचे, अनेक ठिकाणी अधिकारी कर्मचारी देखील नाहीत असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलेलं आहे. त्यांनी त्यांची भावना जरी व्यक्त केलेली असली तरी असं प्रत्येक विभागाबद्दल बोलायचं का? महायुतीमध्ये लोक महायुतीच्या नेतृत्वाकडे आणि कामाकडे बघून आपल्याला सगळीकडे मतदान करते आणि भरघोस मताने निवडून आणते आणि त्याच्यामुळे प्रत्येक मंत्र्याच्या खात्याकडे जर बघून आपणच बोलायला लागलो तर ते हे उचित नाही आहे. त्याच्यावर आपण दुरुस्ती करू, मंत्र्यांच्या पाठीशी लागू जर त्याच्यात काही चुकीचं असेल तर. परंतु जाहीरपणे बोलणं हे काही जाणीवपूर्वक बोललं जाते की काय, हा देखील एक प्रश्न पडलेला आहे. सर, अनेक लोकसभा जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहऱ्यासमोर ठेवून ते मतदाती आहे ती मागण्यात आली होती, परंतु ज्या पद्धतीने ठाण्याचे खासदार वारंवार ज्या पद्धतीने नाईकांवरती जे आरोप करते, अनेक वेळा त्यांनी खडसून देखील टीका केलेली आहे. कसं पाहता याच्यात? कारण तुम्ही देखील आग्रह होती की ठाण्याची जागा ही भाजपला मिळावी. ते बघा की ठाण्याची जागा भाजपला मिळावी हे त्यावेळेलाही आम्ही आग्रह होतो. या ठिकाणी युती न करता निवडणूक व्हावी याच्याकरताही आम्ही आग्रही होतो.
आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्ह्यामध्ये 9 आमदार निवडून आलेले आहेत. संख्या ही सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीची आलेली आहे. लोकसभेच्या दृष्टीने देखील आम्ही एका लॉजिकल वेने बोलत होतो की का लोकसभा ठाण्याला भारतीय जनता पार्टीला हवी, परंतु आता झालं गेलं विसरून गेलं पाहिजे. आता पुढे जायला पाहिजे. आता बरंच डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. तुम्ही तर निवडून आलायत ना. मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या फोटोवर आणि मोदीजींच्या कार्यकर्तृत्वावर आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. आता आपण चांगलं काम करायला पाहिजे. विकासाच्या दिशेने काय करता येईल या सगळ्या भागामध्ये हे बघायला पाहिजे. तर ते सोडून जर आपण वेगळं वळण द्यायला लागला तर मग आमची मंडळी बोलायला काही थांबणार नाही. तर विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जायला हवं असं तुम्ही म्हणता, परंतु श्रीकांत शिंदे जे आहेत त्यांनी थेट गणेश नाईकांना आव्हान केलेलं आहे की बोलण्यापेक्षा जे आहे ते आमच्या समोर येऊन तुम्ही लोकसभा निवडणुका ज्या आहेत लढावात. तर गणेश नाईकांना जर स्फूर्ती भ्रंश झालेला आहे असं देखील त्यांनी म्हणाले. त्यांनी थेट आव्हान देखील त्यांना केलं नाईकांना. नाही, त्यांनी त्या गणेश नाईक जे बोलले असतील त्याच्यावर एक तीव्र काही भावना व्यक्त करण्याचं असेल ते बोलले असतील, परंतु आता तर पुढच्या वेळेलाच लढायला लागेल, कारण लोकसभेची तर मुदत संपलेली आहे. त्यावेळेला बघू योग्य वेळेला. सर, वारंवार कुठेतरी शिवसेनेचे नेते असेल ते भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना टार्गेट करताना पाहत आहेत. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते देखील शिवसेनेच्या नेत्यांवरती टीका करत आहेत. असं होतं याकडे आपण सर्व महायुतीमध्ये आहोत. नाही, ही स्थानिक पातळीवर काही वेळेला मतभेद असतात. खरं म्हणजे मनभेद असता कामा नये. निर्णय विषयांच्या करता मतभेद असतील तर त्याच्यावर बोलणं जास्त संयुक्तिक पण ठरतं, उचित पण ठरतं. आणि त्या बोलण्याचा प्लॅटफॉर्म हा प्रत्येक वेळेला काही मीडिया असला पाहिजे असं नाही. अंतर्गत देखील एक व्यवस्था जी निर्माण केलेली आहे महायुतीच्या नेतृत्वाने, त्या ठिकाणी देखील ते वक्तव्य जे आहे ते केलं जाऊ शकतो. कारण की एवढं काम करतोय आपण, परंतु ते बाजूला ठेवून याच्यावरच नाही तर लोकांचं लक्ष केंद्रित होण्याची जास्ती शक्यता असते. सर, वारंवार अशा एकमेकांवरती जर टीका करणारे नेते आहेत त्यांना तुम्ही काय करणार? नाही, आता मी सल्ला देण्या इतका मोठा नेता नाही, परंतु मी निश्चितपणे या भावनेचं आहे, माझं वैयक्तिक मत आहे, मी जे मगाशी सांगितलं की अशा प्रकारे मीडियाच्या माध्यमातून आपण बोलत राहणं आणि एका आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रक्रियेमध्ये आपण काही सांगणं, ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि ते जर आपण केलं तर अधिक लोक देखील आपल्याकडे सकारात्मकपणे बघतील. आणि आपण जे काम आणि जो वेग पकडला आहे, आपण जे म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही, तर तो न थांबण्याकरता हे आपण काम चालू ठेवणं हेच त्याला चांगलं उत्तर आहे. ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरात वाहन भाड्याने लावू देण्याचा आमिष दाखवत नागरिकांना फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीत दाखल गुन्ह्यानंतर पोलिसांनी सुमारे 2,44,15,00,000 रुपयाचा 32 चारचाकी गाड्या जप्त केल्यात. याच प्रकरणी संदीप रघु शेट्टी वय 38 वर्ष राहणार उल्वे नवी मुंबई याला अटक करण्यात आली आहे. अधिक भाड्यांचा आमिष दाखवून वाहन मालकाकडून गाड्या ताब्यात घेऊन त्या परत न करता इतरांकडे गहाण ठेवल्याचे तपासात समोर आले. 6 फेब्रुवारी 2026 रोजी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण आणि परभणी येथून वाहने जप्त करण्यात आली आहे. आणखी वाहनाचा शोध सुरू आहे. ही कारवाई अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. नागरिकांनी वाहन व्यवहार करताना योग्य करार आणि कागदपत्राची पडताळणी करावी असं आवाहन पोलिसांनी केले. वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनांचा अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता, ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत आहे. ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उल्वे नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एकूण 32 वाहने, जवळपास 2,44,00,000 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी. यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत. याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा. सदरचे वाहन तो
इतर इस्मांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचं अशी त्याची मोडस आहे. यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल. प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत. आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली होती. सर, हे संपूर्ण करण्याचं कारण काय होतं? शिक्षण किती आहे आणि त्यासोबत अजून कोणी होते? त्याचं वय आहे 38 वर्ष, राहणारा तो उल्वे नवी मुंबईचा आहे. त्याची मोडस जे आता सांगितल्याप्रमाणे वाहनाच्या संदर्भात फसवणूक करण्याचं आहे. अधिक फायदा किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. अजून वाहनं निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सर, याच्यासोबत अजून काही साथीदार आहेत का? काय सध्या प्राथमिक तपासामध्ये हा आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याचे अजून कोण साथीदार आहेत का त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत. सध्या आपल्याला 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास 2,44 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून त्यानं सदर वाहनाच्या अनुषंगाने कुठल्या इस्मांना पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगाने वाहनं गहाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काही पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत. सर, ही वाहनं कोणती? ठीक आहे. चेसिस नंबर व इंजिन नंबर चेंज करून काही ठिकाणी त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे. त्याची अधिकची चौकशी API शरद पाटील करत आहे. ठीक आहे. भिवंडीतील सब जेलमधून अट्टेल गुन्हेगाराने रविवारी रात्री सुमारे 9 वाजता पलायन केल्याची घटना घडली. रवींद्र भोसले, वय 28, राहणार देवजीनगर असे फरार आरोपीचं नाव आहे. तर सोन साखळी आणि मोबाईल चोरी प्रकरणात त्याला 8 दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती. सोमवारपर्यंत पोलीस कोठडी असल्याने त्याला तहसीलदार कार्यालय आवारातील सब जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला औषध आणि जेवणासाठी बाहेर काढण्यात आलं असताना त्याने बंदोबस्तावरील पोलिसांची नजर चुकवत लोखंडी जाळी तोडून पलायन केले. रवींद्र भोसले यांच्या विरोधात भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, कर्जत रेल्वे आणि पुणे रेल्वे हद्दीत एकूण 16 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर त्याच्याकडून यापूर्वी सुमारे 8,55,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून शांतीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू करण्यात आलाय. डबरी चोरीच्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती 8 दिवसापूर्वी आणि आज त्याला रिमांड होती. आजपर्यंत त्याला हजर करण्यात येणार होतं कोर्टामध्ये, परंतु कालच तो आरोपी जेलमधून पसार झालेला आहे. काय सांगाल, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कोणाच्या वकील आहात? निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 736/2025 रवींद्र दानाजी भोसले त्याच्या नावावर गुन्हा दाखल झाला होता. ते आरोपी पोलीस कस्टडीमध्ये, कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती. आजपासून पोलीस कस्टडीमध्ये होता ते. आणि ते आरोपी काल रात्री ते आम्हाला माहीत असं पडलं आणि कोर्टात आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की ते फरार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पोलिसांनी जे रिमांड रिपोर्ट सादर केलेली आहे कोर्टासमोर PC मागण्यासाठी, पहिले 1 दिवसाची PC घेतली होती, नंतर 2 दिवसाची PC मागितली की आम्हाला 2 दिवसाची PC त्याला द्या, आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. आणि ते नंतर जे रिमांड रिपोर्ट आली त्याच्यामध्ये 31 गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे असं पोलिसांनी खुलासा दिलेला. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर डेप्युटी कमिशनर पोलीसने एक प्रेस रिलीज करून सांगितलं होतं प्रेसमध्ये की बाबा मोठा आरोपी आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, पूर्ण भिवंडीमध्ये त्याची दहशत आहे. आणि काल रात्री ते फरार झालेला. ते आम्हाला समज येत नाहीये की पोलिसांची त्याच्यामध्ये काय नेग्लिजन्स झालेली आहे, ते फरार झालेला आहे की त्याला फरार केलेला आहे की काय घडलेलं आहे ऍक्च्युली, त्याचा खुलासा आम्ही आज कोर्टासमोर मागू. काय आरोप आहे तुमचा पोलिसांवर? पोलिसवर आमचा आरोप नाही आहे, ते नेग्लिजन्स झालेली आहे पोलिसांची. पोलीसची कस्टडीमध्ये होता. तुम्हाला पण माहिती आहे कायद्याप्रमाणे जे आरोपी पोलीसची कस्टडीमध्ये राहतात ते पोलिसांचं काम आहे त्याला कोर्टासमोर हजर करण्यासाठी आणि ऑर्डर घेण्यासाठी. पोलीस कस्टडीमध्ये आरोपी फरार झालेला आहे त्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिसांनी त्याच्यामध्ये डेप्युटी कमिशनरने आम्ही असं कोर्टासमोर मागणी करतोय की त्याचा खुलासा पोलिसांनी द्या की बाबा असं फरार कसा झाला ते. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयाची नवी इमारत पूर्णतः तयार झाली असून तिचं उद्घाटन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पंकज भोयर यांनी दिली.
काही स्थानिक लोकप्रतिनिधीच्या अडचणीमुळे उद्घाटनास विलंब होत होता, मात्र त्या संदर्भात समन्वय साधण्यात आल्याने त्यांनी स्पष्ट केले. नवीन इमारत कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना प्रशासकीय कामकाजासाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. खांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयाची इमारत तयार झालेली आहे आणि लवकरातच त्याचं उद्घाटन घेतो आहे. तर काही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अडचणी होत्या, परंतु ते आता समन्वय झालेला आहे. लवकरात लवकर याचं उद्घाटन घेण्यात येतं.